नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत वेलंकनी चर्च, एका धार्मिक ठिकाणी, एका पवित्र ठिकाणी। तमिळनाडू राज्यामध्ये हे बंगालचा उपसागर याच्या किनारपट्टीवर वसलेलं हे सुंदरसं चर्च आहे आणि आपण तेथे आलो आहोत, जिथे श्रद्धा, विश्वास आणि चमत्कार यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। ते म्हणजे वेलंकनी माता चर्च। हे पवित्र तीर्थक्षेत्र तमिळनाडू राज्यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। समुद्राच्या साक्षीने उभे असलेले हे चर्च आज जगभरातील भाविकांसाठी आशेचा आणि विश्वासाचा आधार बनले आहे। मित्रांनो, वेलंकनी माता चर्चला आरोग्यदायी माता असेही म्हटले जाते, कारण येथे येणाऱ्या असंख्य भाविकांना शारीरिक आजारापासून मुक्ती, मानसिक शांतता आणि जीवनात नवी दिशा मिळाल्याचे अनुभव येत आहेत। इतिहास पाहिला तर 16व्या शतकात या ठिकाणी माता मरियमने एका गरीब मेंढपाळ मुलाला दर्शन दिले असे मानले जाते। नंतर समुद्रात अडचणीत सापडलेल्या पोर्तुगीज खलाशांना मातेने वाचवले आणि कृतज्ञतेपोटी त्यांनी येथे चर्च उभारले। याच कारणामुळे ही जागा केवळ चर्च नसून श्रद्धेचे चमत्कारी केंद्र बनले आहे। आज येथे येणाऱ्या भाविकांमध्ये ख्रिश्चनच नाही तर हिंदू, मुस्लिम, शीख सर्व धर्माचे लोक दिसतात, कारण येथे धर्मापेक्षा विश्वास मोठा मानला जातो। दरवर्षी लाखो भाविक नवस फेडण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यासाठी वेलंकनी मातेच्या चरणी येतात। मित्रांनो, या चर्चमध्ये पाऊल टाकताच मनात एक वेगळीच शांती जाणवते। सगळं काही क्षणभर विसरायला होतं। म्हणूनच वेलंकनी माता ही श्रद्धेची प्रतीक नाही तर आशेचा, विश्वासाचा आणि मानवतेचा संदेश देते। जर तुम्हाला जीवनात कधी निराशा वाटली तर एकदा तरी वेलंकनी मातेच्या चरणी नतमस्तक व्हा। वेलंकनी माता श्रद्धा, विश्वास आणि चमत्कार अशी ही वेलंकनी माता आहे। हे ऐतिहासिक चर्च आहे। पोप 23 पोप जॉन 23 यांनी या चर्चला आशीर्वादित केलेला आहे। आवर लेडी ऑफ हेल्थ वेलंकनी अशी ही आरोग्य माता म्हणून ओळखले जाते आणि या चर्चला मायनर बेसिलिका हा विशेष धार्मिक दर्जा दिलेला आहे। दिनांक 3 नोव्हेंबर 1962 रोजी पोपने अधिकृत आदेशद्वारे हा दर्जा या चर्चला दिलेला आहे आणि हे जगभरातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे। भारतात फारच थोड्या चर्चला हा मान मिळाला आहे। आपणही या चर्चला भेट द्या। वेलंकनी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबात येऊ द्या। वेलंकनी मातेचा स्पर्श आपल्याला होऊ द्या आणि आपल्यालाही वेलंकनी माता आजारातून, संकटातून मुक्त करेल। वेलंकनी माता आपल्याला शक्ती, सामर्थ्य आणि धैर्य देईल। आपण नक्कीच तमिळनाडू राज्यामध्ये नागापट्टणम जवळ हे वेलंकनी चर्च वसलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी रेल्वेने, त्यानंतर आपल्या एअरपोर्टवर तुम्ही तिरुचिरापल्ली किंवा चेन्नई एअरपोर्टवरून इकडे प्रवास करू शकता। चेन्नई ते वेलंकनी बसने प्रवास करू शकता, रेल्वेने तुम्ही प्रवास करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला पोहोचता येईल आणि वेलंकनी चर्चचा दर्शनाचा लाभ घेता येईल। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।